ऑगस्ट हा उत्सव खऱ्या अर्थानं देशाचा सण म्हणून आपण सगळेजण साजरे करतो। आज भोगलेवाडी परिसरामध्ये किसान मोर्चेच्या वतीनं आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं या ठिकाणी आपण तिरंगा रॅलीचं आयोजन केलं। या रॅलीमध्ये कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातले सर्व नागरिक, त्याचबरोबर आत्माराम विद्या मंदिर, कन्याशाळा आणि न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी, त्यांचे सर्व शिक्षक, सर्व स्टाफ या ठिकाणी मोठ्या संख्येनं या रॅलीमध्ये समाविष्ट झाला। खऱ्या अर्थानं हे आजचा दिवस, उद्याचा 15 ऑगस्ट हा आपल्या सगळ्यांच्यासाठी राष्ट्रभक्त म्हणून, आपला देशाचा सण म्हणून आपण साजरा करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आजच्या दिवशी तिरंगा रॅलीचं आपण आयोजन केलेलं आहे। पंतप्रधानांनी हा नवीन उपक्रम, नवीन अभियान सुरू केलं आहे, याला कसा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि त्या उपक्रमाबद्दल काय सांगतो? खरं तर देशातल्या युवकांच्या मध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे। प्रत्येक युवकाला, नागरिकाला 15 ऑगस्ट हा दिवस साजरा करण्याचा आनंद आज गगनात भरलेला आहे। खरं तर देशातल्या युवकांच्या मध्ये, नागरिकांच्या मध्ये देशाच्या पंतप्रधानांनी जे आवाहन केलेलं आहे की हर घर तिरंगा पोचला पाहिजे आणि प्रत्येकाच्या घरावरती तिरंगा फडकला पाहिजे, किंबहुना रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक युवकाला, युवतीला, माता भगिनीला या तिरंगा रॅलीमध्ये समाविष्ट होता आलं पाहिजे। यासाठी सगळ्या नागरिकांच्या मधून देशाच्या पंतप्रधानांचं कौतुक आणि अभिनंदन केलं जातं। जय हिंद। आपली अभिमानाची बाब आहे, ज्याने देशासाठी आपलं प्राणाचं बलिदान दिलं आणि जे देशाच्या कामी आले, म्हणजे स्वातंत्र्य सैनिक असतील, माजी सैनिक असतील किंवा शहीद सैनिक असतील, त्यांना स्मरण करण्याचा आजचा दिवस, हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी राबवला, हा खरोखर वंदनीय आहे आणि असा पंतप्रधान देशाला पुन्हा पुन्हा मिळावा अशी आमची विनंती राहील। जय हिंद।